नमस्ते फ्रेंड्स, आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहे बाळूमामाच्या नावानं चांग भलं. नाणे आणि रंगा मेंढरांना चारा आणि पाणी देऊ पाहतात, पण ते काही पेत नाहीत व खात नाहीत. रंगा सांगतो, मामा मेंढरं चारा बी खायनात आणि पाणी बी पिनात. बापू म्हणतो, अहो एवढं समजा करून काय बी उपयोग नाही झालं. तर तो तांत्रिक म्हणतो, होणार होणार, तुम्ही काय बी काळजी करू नका. मी जातोय घरला आणि काय होतंय ते सांगा. बरं, याचं काय देत आहे मला? तो नाण्या म्हणतो, काय झालंच नाही तर काय द्यायचं? तर तो मांत्रिक म्हणतो, अरे असं कसं, मी आता आलो आणि काम केलं ना. मामा म्हणतात, बाबा तू जा इथनं, तुला चांगलाच ओळखतोय म्या. असं तुझ्याकडून काहीतरी झालं असतं तर स्वतःहून पैकत दिला असतं मी तुला. तुझं काम नाही आहे, तुला जेवढं जमल तेवढं घरला बसून कर तू. निघ आता. पुढे आपण पाहतो, दुर्गाप्पा तळावर जायची वाट पाहत असतो. तर त्याची बायको विचारते, काय हो एवढं कसला विचार करताय? दुर्गाप्पा म्हणतो, तळावर जायचं आहे मला. दादांना नकार दिला आहे, पण काय पण करून जाणार मी. सुमन म्हणते, अहो कशाला उगाच वाद वाढून घेताय? भाऊजीने सांगितलेलं ध्यानात आहे ना हो तुमच्या? दुर्गाप्पा म्हणतो, मामा माझ्यामुळं गावात आलेत आणि मी नाही गेलं तर कसं वाटायचं? सुमन म्हणते, अहो मी कुठं काय नाही म्हटलं, पण भाऊजींनी समजलं तर कसं व्हायचं? तेवढ्यात तिथे चंडाबाची पत्नी येते. सुमन विचारते, काय हो काय झालं? तर ती म्हणते, माझं डोसकंच काम करणं झालं आहे. गावातली समधी लोक आली होती म्हणे ह्यांच्याकडं, बाळूमामाची मेंढर बरं करा म्हणून. दुर्गाप्पा म्हणतो, मग दादा काय बोलला? काय बोलणार? म्या काय केलंच नाही, म्या काय करू? दुर्गाप्पा म्हणतो, मला तर लाज वाटते, मी त्याचा भाऊ असलेला. गावातल्या माणसांपुढं कुठल्या तोंडाने जाऊ मी? मला ठाव आहे, दादाने माझंच नाही ऐकलं तर गावातल्या लोकांचं काय ऐकतील? पुढे आपण तळावर पाहतो, मामा स्वतः उठतात आणि पाणी आणि चारा घेऊन मेंढरांपाशी निघू लागतात. व ते मेंढरं तरीसुद्धा नाही खात. मामा म्हणतात, अरे असं करून नाही चालायचं बाबा. अरे बाबांनो, तुम्ही उपाशी राहिला तर माझ्या घशाखाली अन्नाचा घास तरी जाईल का? मामा म्हणतात, अरे खावा केरं, असं किती दिवस उपाशी राहणार आहात तुम्ही? पाणी पिणार आहे का? मेंढरं तरीसुद्धा काहीही खात नाहीत. मामा हे बोलून खूप रडू लागतात. आता ते म्हणतात, हलसजनात आप्पा, हे काय होऊन बसलंय हो? मेंढरं काय चारा पाणी खात नाहीत, किती दिवस उपाशी राहायचं आहेत तिने अजून. म्या इकडं आलो नसतो तर हे समजा झालंच नसतं. पण ह्या मुक्या चित्रबानं कोणाचं काय केलं आहे हो? धनप्पा चंडापाला सांगत असतो, अहो ते लोक मांत्रिकाकडे गेले होते ना मग. अहो ते बोवा नाही का, त्याला बोलवलं होतं मामानी. चंडाप्पा खूप हसतो आणि म्हणतो, अरे असं कोणाला बी बोलवतात होय? ते मामा लोकांची गारणं सोडवतंय, लोकांची कल्याण करतंय, त्यालाच काय जमना तर या बोवाला काय जमणार आहे? पण मालक, ते बोवा आला तसं अजून कोण येतील त्या मामांच्या तळ्यावर? चंडाप्पा म्हणतो, अरे येऊ देत की मग, धावतोच एकेकाला. धनप्पा म्हणतो, मालक तुम्ही त्या मांत्रिकाला धावला तर बाकीचे कोणी यायचे नाही बघा तिथं. अरे तू बघच कसं उलटा पालटा करतो त्याला म्या. परत मामांच्या मेंढरं बरा कराय कोण जाणार नाही तिथं. रातच्याला पूजाला बसतो आणि धावतोच त्या मांत्रिकाला. पण मालक, लोकांकडं पैकं गोळा करायचे आहेत बघा. मग करा की. नाही म्हणतात ते. कोण म्हणतंय असं? कोण म्हणतंय असं? चल बघूया. इकडे गावचे लोक चर्चा करत असतात. तर आपण आता मामांकडे जायचं कसं? आपण तर सांगितलं होतो की चंडापाकडे जातो आणि मामांची मेंढरं बरं करा म्हणून असं त्यांना सांगतो. तर त्यांना काय केलंच नाही. शिरपा म्हणतो, मामासनी हे समजतंय, पण मेंढरं उपाशी आहेत म्हणून मामा बी उपाशी आहेत आणि त्यांच्या समधी सगळीच लोक उपाशी आहेत तिथे. त्यांच्यासाठी आपण काहीतरी खायला घेऊन जाऊ. ते सर्व लोक विचार करतात आणि म्हणतात की आपण त्यांच्या समध्यांसाठी भाकर आणि भाजी घेऊन जाऊ. आणि ते सर्व लोक आपापल्या घरी जातात. पुढे आपण पाहतो, बापू येऊन मामासने सांगतो, मामा 50 मेंढरं मेली आपली. मामा आता कसं व्हायचं आणि कवर चालायचं हे आता? मामा हे कवर चालायचं आता हे बघवत नाही आम्हाला. आणि तुम्ही बोलत का नाही? मामा काहीतरी करा की तुम्ही, जगाचं एवढं कल्याण करताय तुम्ही
आणि आपलं मेंढरासनी बरं का नाही करत. तेवढं तिथे शिरपा, दामू व त्यांच्या बायका येतात आणि विचारतात, काय हो, काय झालं, असं का बसलात तुम्ही सर्व? नाण्या म्हणतो, 50 मेंढरं अजून मेलेत. ते लोक म्हणतात, आम्ही तुमच्यासाठी भाकर आणि भाजी घेऊन आली होती, तुम्ही खाशीला म्हणून, आणि हे तळावर काय होऊन बसलं आहे सगळं. आम्हासनी वाटलं सगळं समजा ठीक होईल. गोदा म्हणते, ज्यानं हे केलं आहे त्याचं बरं नाही व्हायचं, पण तुम्ही इथून गेला तर मेंढरं तरी वाचतील. शिरपा सांगू लागतो, मामा, आम्ही चंडप्पाकडे गेलो होतो मेंढरासनी बरं कर म्हणून, पण त्यानं होय बी म्हणला नाही आणि नाही बी म्हणला नाही. होय मामा, आणि तो हे पण म्हणत होता, म्या काय केलंच नाही आणि म्या बरं कसं करणार. गोदा म्हणते, मामा, दुसरं काय आहे का कारण? मामा, नक्की काय कारण आहे सांगा. आम्हाला माहीत आहे तुम्हाला इथे यायला कौल मिळाला नव्हता. हे समजा कोणी केलं आहे चांगलंच ठाव आहे मला, पण ह्या समध्या मेंढरासने आता कसं वाचवायचं हेच माझ्या मोरं आहे. आता पतूर 100च्या वर मेंढरं मेले आहेत माझ्या, आता किती बघत बसायचं म्या. तो म्हणतोय ना व त्यानं काहीच केला नाही म्हणून. ठीक आहे, तुम्ही म्हणताय ना व आलचे जर अप्पाने मला इकडे यायला कौल दिला नव्हता तर नव्हता दिला. आता तुम्हाला सांगायला काय हरकत नाही, हालचे जण अप्पाने मला कौल दिलं होतं की तू इकडे येशील तर तुझ्या शक्ती कमी होतील, म्हणून ग बसलो आहे म्या. माझ्या मेंढरांची तोंड बांधली आहेत आणि हे चंडपास सोडवू शकतो हे बी ठाव आहे मला. जर तो कोणाचं ऐकत नसेल आणि म्हणत असेल म्या काहीच केलं नाही तर मॅच जातो त्याच्याकडं. शिरपा म्हणतो, नाही मामा, असं करू नका, तुम्ही नको जाऊ त्याकडं. गावची म्हणतात, मामा तुम्ही तिकडे जाऊ नका, तो माणूस काय सरळ नाही. मामा म्हणतात, ठीक आहे, बघू की काय होतंय. पुढे आपण पाहतो तो मांत्रिक पूजा करत असतो आणि चंडप्पासुद्धा रातच्याला पूजा करत असतो. आजचा भाग इथे संपतो. पुढचा भाग पाहण्यासाठी लाईक करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फ्रेंड्स.